रोजच्याप्रमाणे मी जशी पाणी, एक ग्लास, हाच माझा ग्लास आहे, आणि एक बिस्किट रोजच्याप्रमाणे मी अशी खाते. तर मी काल जे तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला तो खराच होता. आज त्याचा मी हे सांगते आज, कारण की मी एक अनायता तोच ड्रेस घातला आहे. का माहिती आहे तर मी तुम्हाला सांगते. कारण की मी जो ड्रेस घालणार होते ना, मी त्यामुळे करत होती आणि तो ह्याच्यातच पडला आणि ते कपाटामध्ये घातलेलं मला कपाट उघडायला येत नव्हतं. ते कारण की मी लॉक लावून गेले, कारण की मी सारखे कपडे बदलते. 2 मिनिटला कुठल्या मित्राचा फोन आला की इकडे जायचं तिकडे जायचं म्हणून, आणि असं करते मी. त्यामुळे आता मी ना तुम्हाला ते सापाची राहिलेली स्टोरी सांगते. तुम्ही मग काय झालं, तो साप होता का नाही, तो साप नंतर पण पुन्हाही मलाच तो साप दिसला. पण आता तो कुठं होता, नंतर तो आमच्या इथल्या बेळात घुसला. तर मी बेळ पण दाखवते आणि तो साप कुठं होता ते पण दाखवते. चल, साप या बारक्याच्या रोपट्यापाशी होता आणि इथे त्या सापाचे बीळ होता. काही वेळ त्याच बेळात बसलेला होता आणि त्या बेळातनं बाहेरच निघत नव्हता. नंतर मग पुन्हा मी आणि माझी बहीण खेळत होतो, तर तो मला परत साप दिसला. आणि तो साप परत दिसल्यावर मला मम्मी हे सगळे आम्ही बाहेर आलेलो. पप्पा पण आलेले, माझे पप्पा हे मम्मी आम्ही सगळे बाहेर निघालो का तिथे थांबत लाकूड दिसतंय ना, आडवं दगड आहे, उभे राहिलेलो. आणि तो साप तिथे जे मी तुम्हाला दाखवलं की कालच्या व्हिडिओमध्ये, तो साप तिथे माझी लेगीच पडलेली, तिथनंच तसं येत होते. इकडून माझ्या आता स्टूल होता ना, स्टूलमधनं तसं त्या पडत गेला. आणि त्या तुम्हाला मी परत तोच व्हिडिओ दाखवते. मी पहिला दाखवला तोच व्हिडिओ परत दाखवते तुम्हाला. आणि तो तसंच करून त्या गंजीमध्ये गेला. 2 मिनिट्स पहिला मला माझं हे खाऊन घेऊन द्या. तुमच्याबरोबर बोलण्याच्या नजर मी काय तरी. तर आता मी खात आहे. दोन मिनिट खाऊन घ्या. नंतर मी